तर आपल्यासोबत आहेत ईश्वरी सावकार, मॅन ऑफ द मॅच. ईश्वरी, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. काही प्रश्न असतील आपण विचारू शकतो. ओके. ईश्वरी, कॉंग्रॅच्युलेशन्स विक्टरीसाठी, प्लेअर ऑफ द मॅच साठी. थँक्यू. आजची इनिंग खूप स्पेशल होती. येस. कारण पहिल्याच बॉलवर दुसऱ्या ईश्वरीची विकेट गेली होती. त्याच्यानंतर तू आणि तेजलनी इनिंग बिल्ड केली. एक मोठी पार्टनरशिप केली दोघींनी, आणि ते स्मृतीच्या टीमच्या अगेन्स्ट, रत्नागिरीच्या अगेन्स्ट. तर काय प्लॅन काय केलं होतं? ऍक्च्युली इनिंग्स खूप स्पेशल होती कारण की स्मृती दीदीची टीम अगेन्स्ट माझी इनिंग आलेली, तर माझ्यासाठी मी खूप हॅपी फील करते आणि नॉट आउट होती. तर इनिंग्स बद्दल बोलायचं झालं तर समोरच्या यांनी ईश्वरी अवसरेची विकेट खूप लवकर पडली, तर मला हेच होतं की मी लास्टपर्यंत घेऊन जाईल मॅचला आणि मी जेवढं होत असेल माझ्याकडनं तेवढं मी जास्त टोटल स्कोअरबोर्डवर लावायचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही जसं विचारलं, तेजल दीदी सोबत माझी पार्टनरशिप खूप चांगली झाली. ती मला खूप म्हणजे गाईड करत होती की कसं खेळायचं काय नाही, इन बिटवीन जसं सिंगल्स डबल्स रोटेट करायला हवं. तर तिचा इंडियाचा एक्सपिरियन्स पण ती शेअर करत होती. तिच्यासोबत खेळून पण खूप स्पेशल वाटत होतं. सो नाईस. 4 मॅच मध्ये आता 3 जिंकलाय. कितपत कॉन्फिडन्स आहे फायनल पर्यंत पोहोचण्याचा आता? आम्ही तर फायनल खेळणारच आहे आणि जिंकणार पण आहे. तर कॉन्फिडन्स आणि टीमचा माहोल पण खूप आउटस्टँडिंग आहे. जसं की सपोर्ट स्टाफ पण खूप आम्हाला मोटिवेट करत असतात आणि सगळे खूप फ्रेंडली आहे. ज्याचं ज्याचं काही ड्रॉबॅक्स किंवा एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट आहे, तर खूप छान वातावरण आहे आणि आम्ही जिंकणारच. WMPL मध्ये हायेस्ट स्कोर सेट केलाय 75, त्याबद्दल काय सांगणार? हे तर मला आत्ताच कळालं जेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं की माझा हाय स्कोर झालेला आहे. तरी माझी फर्स्ट 50 पण होती WMPL मध्ये. तर हॅपी आहे आणि हायस्ट रन्स केलेला आहे. हे तर असं माझं एम नव्हतं, पण टीमला जिंकवायचं आणि मोठे टोटल करायचं. तर हॅपीच आहे ही इनिंग बद्दल. हायस्ट स्कोर सोबत हायस्ट पार्टनरशिप सुद्धा होती ही. हो. तर पार्टनरशिप दरम्यान तुमचं काय बोलणं चाललं होतं दोघींचं? हायस्ट पार्टनरशिप होती की असं काही नाही, नॉर्मलच की जसं खेळायचं, विकेट कंडिशन कशी होती, दोघांचं तेच चालू होतं की सिंगल डबल्स रोटेट करायला पाहिजे, डॉट बॉल्स कमी यायला पाहिजे आणि तेच. आता याच्यानंतर पुढच्या मॅचेसकडे कसं बघताय म्हणजे? पुढच्या मॅचेसकडे आमचं टीमचं तेच आहे की आम्ही सगळ्या मॅचेस वन म्हणजे मॅच बाय मॅच चाललोय आम्ही, की असं नाही की फायनल खेळायचं असं नाही. जी मॅच पुढची येईल त्याचं प्रिपरेशन करतो, मीटिंग्स होतात, त्याच्यात डिसाईड होतं काय करायला पाहिजे, स्ट्रॅटेजीज सगळे सांगितले जातात कोचेसकडनं आणि आम्ही एक प्रयत्न करतो की ते आम्ही इम्प्लिमेंट करू. ईश्वरी, तू नाशिक मधून येतेस. काल आपण पाहिलं की चिन्मयी जी परभणीची आहे, चांगली परफॉर्म करते. ज्ञानदा शेवटी अटॅक केला, ती धुळ्याकडनं खेळायची. तर हा WMPL हा प्लॅटफॉर्म कसा आहे या नव्या मुलांसाठी किंवा ज्यांना एक्सपोजर मिळालं नाही आतापर्यंत? WMPL हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने खूप छान इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. तर प्लॅटफॉर्म एस्पेशली वुमनसाठी हा क्रिएट करून दिलाय. तर आम्ही खूप हॅपी आहे की आम्हाला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळायला मिळतंय. आणि जसे की WPLचे जे वुमन्स प्रीमियर लीग असतं, त्याचे जसे फॅसिलिटीज आहे, सगळं लाईव्ह मॅचेस दाखवतात हे, तर आम्हाला पण खूप छान वाटतं की आम्ही त्याची प्रॅक्टिस आत्ताच इथे करतोय. तर आम्हाला पुढे जाऊन आम्ही सिलेक्ट होणार, तर आम्हाला इझी जाईल ते खेळायला. या प्लॅटफॉर्म बद्दल तू बोललीस आता, पण हे म्हणजे या स्टेडियम मध्ये एवढे प्रेक्षक लोक असतात, इव्हन या मॅचेस स्ट्रीम होत आहेत ऑनलाईन. ह्यानी किती फरक पडतो, ह्यानी किती अवघड असतं, एक वेगळं प्रेशर असतं का ह्याच्यातनं ओव्हरऑल लोकांवरती परफॉर्म करण्यासाठी? माझ्यावर प्रेशर असतं. म्हणजे सगळ्यात गेल्यावर खाली आज एवढे ऑडियन्स ऑडियन्स असतात, ऑनलाईन स्ट्रीम होते. म्हणजे आधी इन्व्हिटेशन मॅचेस वगैरे आपण खेळतो, तिथे असं एवढं नसतं पब्लिक. तर त्यातनं आता हे कितपत फरक पडतो, किती अवघड वाटतं? अवघड असं नाही वाटत. पहिल्या मॅचला थोडंसं नर्वस होती मी पण, की एवढा क्राऊड समोर खेळायचं. पण जसं जसं एक्सपिरियन्स येत जातो, तसं मी खेळलेलीच आहे नाईट मॅचेस वगैरे पण स्टेटसाठी. तर एवढं काही डिफिकल्ट जात नाही आणि ते तर आम्हाला चेअर करण्यासाठीच आले. तर आम्ही अजून हॅपी असतो, की आमचं नाव ते आणि टीमचं नाव ते जास्त चेअर करतात आम्हाला घेऊन. तर आणि लाईव्ह दिसतो आम्हाला, स्वतःला पण टीव्हीवर दिसतं, तर ते खूप छान वाटतं आपण कसा शॉट मारला. हॅपी. Congratulations, Ishwari, once again, and all the best for the next tournament. थँक्यू सर.